गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। तरवाडी येथे आईची आठवण म्हणून रक्षा विसर्जन न करता लावले आंब्याचे झाड। धुळे जिल्ह्यातील तरवाडी येथे वैकुंठवासी लक्ष्मीबाई सदाशिव जाधव यांचा अल्पशा आजारानंतर निधन झाल्याने त्यांचे पती सदाशिव महादेव जाधव व 2 मुलं 4 मुली यांनी आईची आठवण म्हणून एक आंब्याचं झाड आपल्या मळ्यात लावलंय। अंत्यविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रक्षा विसर्जन न करता एक आंब्याचे झाड हे या जाधव परिवाराने आपल्या शेतात लावलंय। तसेच आईची आठवण म्हणून सतत या झाडाकडे सर्वांचेच लक्ष राहील। ज्या पद्धतीने संसारामध्ये आपल्या संपूर्ण परिवारात, नातेगोत्यात व गावात आंब्याच्या झाडाखाली सावली या स्वर्गवासी सौ लक्ष्मीबाई जाधव आजी यांनी सर्वांवरच मायेचा हात या आजीने फिरवत त्यांनी सर्वांना प्रेम दिले। तसेच ज्या पद्धतीने आंब्याच्या झाडाला आंबे लागल्यानंतर सर्वजण दगड मारून आंबा पाडण्याचा प्रयत्न करतात, परंतु आंबा कोणालाही रागवत नसतो। त्याच पद्धतीने शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांच्या सुखदुःख या न्यायाप्रमाणे स्वतः दुःख झेलून आंब्यासारखी सावली दिली। म्हणून आम्ही आंब्याचे झाड लावण्याचा निर्णय सदाशिव जाधव यांनी घेतला। त्यांच्या पश्चात पती, 2 मुलं, 4 मुली, पुतणे, सुना, नातवंड असा मोठा परिवार आहे। या ब्रह्मलीन झालेल्या आजींना दिंडोरी तालुका पत्रकार संघ व नाशिक जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने व शामराव सोनवणे यांच्या सोनवणे परिवाराच्या वतीने भावपूर्ण आदरांजली। ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, धुळे। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।